स्वागत आहे पुन्हा एकदा सर्वांचं अगदी मनापासून आजच्या आपल्या छोट्याशा व्हिडिओमध्ये। तर आज उपवास नागपंचमीचा, तर आमच्याकडं साबुदाण्याची खिचडी खातात सर्वजणच। तर म्हणलं चला तुमच्याबरोबर पण आपण शेअर करते। तर एकदम साध्या सोप्या पद्धतीने, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर साबुदाणा मी सकाळीच भिजू घातलेला 7 वाजता। तर पाहिजे तुमच्याकडं टाईम नसेल तर तुम्ही रात्री पण भिजू घालू शकता। त्यासाठी मी इथं एक बटाटा घेतले आहे आणि हिरवी मिरची आपल्या घरचीच आहे। तर इथं आता भाजलेले शेंगदाण्याचं कूट आहे, जो आपण मोठं थोडंसं एकदम बारीक नाही करायचं, मोठं आणि चवीनुसार मीठ। आणि इथं मी साबुदाण्याच्या हिशोबाने आपण बटाटा बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आणि हिरव्या मिरच्याचे पण तुकडे केलेले आहेत। पाहिजे तर तुम्ही ठिसून पण मिरची घेऊ शकता आणि बटाटे उकडून पण घेऊ शकता। तर हमेशासारखं थोडंसं तेल आपण थोडंसंच वापरतो, जास्त तेल नाही टाकत मी, कारण तेल पण चांगलं नाही, केमिकलयुक्त असतं असं म्हणतात। आणि थोडंसं तूप टाकते। तूप मला जास्त आवडत नाही, पण दिवसभर शाबू मऊ राहतो त्यासाठी मी तूप वापरते। तूप टाकल्यानंतर मऊ राहतो शाबू। आता तूप कढई गरम झाली, तूप गरम झालं, मग त्याच्यात आपण हिरवी मिरची आणि बटाटा दोन्ही एकसाथच टाकणार आहोत। का तर हिरवी मिरची अगोदर टाकली तर ठसका उठतो आणि नंतर टाकली तर मग कच्ची राहती, म्हणून बटाटा बरोबरच दोन्ही एकत्रच टाकून चांगलं परतून घ्यायचं। 5 मिनटं लागतात परतायला आणि परतलं की मग तो हलका रंग यायला लागतो की समजायचं झालं बटाटा म्हणून। तर इथं बघा हाताने मी दाबून बघितलं तर छान मऊ झालेलं आहे। तर हे बटाटा झालं की मग आपण लगेचच हे साबुदाणा आहे ना तो टाकून घ्यायचा, म्हणजे हाताने अगोदर मोकळा करायचा, नाहीतर मग त्याच्या गाठी होतात मोकळा नाही केला तर। थोडासा राखून ठेवलेला आहे मी संध्याकाळी खीर खाणाऱ्यासाठी। तर त्यानंतर मग ही शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं साबुदाण्यामध्ये आणि चवीनुसार मीठ घ्यायचं। आणि त्यानंतर मला हिरवी मिरची कमी वाटली म्हणून मी तोडून कधी आणू आपल्या किचन गार्डनमधून, म्हणून मी लाल मिरची पावडरच वापरते। तर तसं काही नाही, हिरवी मिरची एक्स्ट्रा टाकली तरी चालते किंवा लाल मिरचीची जरी केली तरी छान लागते, कारण साबुदाणा चांगला भिजणं महत्त्वाचं असतं। चांगला भिजला की मग तुम्ही कसाही करा एकदम छान चव लागते। आता ह्याचं सगळं मिक्स करून घेतलं साबुदाणा ही सगळं, आणि गॅस मीडियम ठेवला आणि 5 मिनटं झाकून ठेवला साबुदाणा। 5 मिनटं झाकल्यानंतर मग परत एकदा मधून मिक्स करून घ्यायचं। याला काही जास्त लागत नाही वाफलवायला। तर आता इथं मला थोडंसं शेंगदाण्याचं कूट कमी वाटायला लागलं, म्हणजे थोडासा असा मोकळेपणा दिसेना, म्हणून मी परत एकदा 1 चमचा भरून शेंगदाण्याचं कूट वापरलं आणि नंतर मग मिक्स करून ते परत झाकून ठेवलं। तर छानपैकी असा साबुदाणा एकदम कुठलंही आपण तामझाम करत नाही, अट्टहास नाही, एकदम असा सहज करतो पण चवीला छान लागतं। तर आता परत एकदा मी झाकून ठेवते 5 मिनटासाठी आणि परत आता काढते। तर पाहिजे तर तुम्हाला मधून तुम्ही 2-2 मिनटाला काढून हलवू शकता। गॅस मीडियम ठेवायचा। तर असा मस्तपैकी साबुदाणा झालेला आहे, कुठलंही झंझट नाही। तर इथं बघू शकता हाताने एकदम मऊ झालेला आहे आणि दिवसभर तो असाच मऊ राहतो। संध्याकाळी खायच्या टायमाला थोडासा गरम करून घ्यायचा। तर चला आता लगेचच देवाला दाखवते आणि मग लगेच फराळ करायला घेते। तर छानपैकी तुम्ही लिंबू किंवा दही आवडत असेल तर दह्याबरोबर, काकडी जे काय आहे ते तुम्ही त्याच्याबरोबर खाऊ शकता। तर छोटासा व्हिडिओ आहे, तर आवडला तर एक लाईक नक्की करा। वरून शेंगदाणे पाहिजे तर शेंगदाणे खाऊ शकता किंवा नाही आवडत तर नाही, पण आपल्याला आवडतात म्हणून वरून शेंगदाणे टाकले थोडेसे। चला भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।